Good morning everyone. सर्वांना नमस्कार. Today we are learning part of speech. आज आपण शब्दांच्या जातीतील एक भाग ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण बघणार आहोत. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल. विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. An adjective can be defined a word which qualifies noun or pronoun and add to something its meaning. An adjective Classified into two parts. त्यातील पहिला पार्ट आदिविशेषण आणि सेकंड पार्ट विधिविशेषण येतो. आदिविशेषण ॲट्रिब्युटिव्ह आणि विधिविशेषण प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे संबोधले जाते. attributive adjective. ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे आदिविशेषण. ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे आदिविशेषण हा ॲडजेक्टिव्हचा फर्स्ट पार्ट आहे. Ram is clever boy. राम इज क्लेवर बॉय. क्लेवर हे वाक्यामध्ये आलेले ॲडजेक्टिव्ह आहे. आहे आणि त्यामुळे ते ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेले आहेत, ज्याला आपण आदिविशेषण संबोधतो. John is smart boy. जॉन इज स्मार्ट बॉय. स्मार्ट हे वाक्यामध्ये आलेलं विशेषण आहे, जे ॲट्रिब्युटिव्ह विशेषण म्हणून आलेलं आहे आणि ते वाक्यामध्ये विशेष माहिती सांगतं आणि ते ॲट्रिब्युटिव्ह म्हणजे आदिविशेषण म्हणून आलेलं आहे. क्लेवर आणि स्मार्ट ही विशेषणे बॉय या नामासोबत वापरलेली आहे आणि त्यामुळे ही वाक्यामध्ये ॲट्रिब्युटिव्ह आदिविशेषण म्हणून वापरली असतात हे आपणास दिसून येते. त्यास ॲट्रिब्युटिव्ह विशेषण असं संबोधल्या जाते. थोडक्यात जर ॲडजेक्टिव्ह ही नामासोबत वापरली गेलेली असेल तर त्याला आदिविशेषण म्हणजे ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून संबोधले जातात. जर ती विशेषणे वाक्यात नामासोबत वापरली गेलेली असेल तर त्याला ॲट्रिब्युटिव्ह आदिविशेषण म्हणून संबोधल्या जाते. सेकंड पार्ट प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह विधिविशेषण. प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह ह्या ॲडजेक्टिव्हचा सेकंड पार्ट आहे. एक्झाम्पल ऑफ दॅट: राम इज क्लेवर अँड जॉन इज स्मार्ट. राम इज क्लेवर अँड जॉन इज स्मार्ट. That is the example of predicative adjective, विधिविशेषण. थोडक्यात जर ॲडजेक्टिव्ह नामाशिवाय वाक्यामध्ये आलेली असेल, एकटीच आलेली असेल तर त्याला विधिविशेषण म्हणजे प्रेडिकेटिव्ह विशेषण असं संबोधल्या जाते. आपण दोन पार्ट बघितले. पार्ट ऑफ स्पीच म्हणला जो काही ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाचा भाग आहे. या विशेषणाचे दोन प्रकार आपणासमोर आहे. एक ॲट्रिब्युटिव्ह जो नामासोबत येतो आणि दुसरा प्रेडिकेटिव्ह जो नामाशिवाय येतो. Kinds of adjective.
काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह विशेषणाचे प्रकार. काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह विशेषणाचे प्रकार. पहिला प्रकार ॲडजेक्टिव्ह और क्वालिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुणदर्शक विशेषण. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी विशेषणाचा पहिला प्रकार आहे. गुणदर्शक विशेषण असं त्याला संबोधल्या. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी हा पहिला प्रकार झाला आणि दुसरा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी त्याला परिमाणवाचक विशेषण संबोधल्या जाते. परिमाणवाचक विशेषण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. तिसरा प्रकार ॲडजेक्टिव्ह ऑर नंबर. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण. चौथा प्रकार डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह दर्शक विशेषण. दर्शक विशेषण. पाचवा प्रकार डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह विभाजक विशेषण. विभाजक विशेषण असा आहे. नेक्स्ट आहे इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. प्रश्नार्थक विशेषण. प्रश्नार्थक विशेषण. विशेषणाचे आपण 6 प्रकार पाहिलेले आहेत. यामध्ये ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि शेवटचा इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे विशेषणाचे 6 प्रकार आपण बघितले आहेत. त्याविषयी आपण सखोल माहिती बघणार आहोत. परत एकदा आपणास सांगतो. काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि 6वा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे विशेषणाचे 6 प्रकार आपणास दिसून येतात. चला तर त्यातील पहिला प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुण विशेषण. नामाचा विशेष गुण दाखवणाऱ्या पदार्थाला, वस्तूला काय म्हणतात तर त्या नामाचा विशेषण म्हणतात. गुणदर्शक विशेषण असं संबोधतात. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी नामाचा विशेष गुण दाखवणाऱ्या विशेषणाला
ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुणदर्शक विशेषण असं संबोधल्या जाते. When adjective is called talk about the quality of any person or thing, this is called the adjective of quality. Adjective of quality. When the adjective is talk about the any person or things quality, that is the adjective of quality. गुणदर्शक विशेषण. नामाचा विशेष गुण दाखवणाऱ्या विशेषणाला ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणतात. द स्काय इज ब्ल्यू. द स्काय इज ब्ल्यू. राकेश इज अ टॉल बॉय. राकेश इज अ टॉल बॉय. सीता हॅज अ स्माइलिंग फेस. सीता हॅज अ स्माइलिंग फेस. अनिल अंबानी इज अ वेल्थी पर्सन. अनिल अंबानी इज वेल्थी पर्सन. वेल्थी, टॉल, स्माइलिंग, that is the adjective in that sentence are becoming. वरील वाक्यामध्ये उंच, त्यानंतर वेल्थी, टॉल हे गुणदर्शक म्हणजे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीचे शब्द आलेले आहेत. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर संख्या विशेषण. जी विशेषणे वाक्यात काउंटेबल नामासोबत येतात, जी विशेषणे वाक्यात काउंटेबल नामासोबत येतात ती विशेषणे वाक्यात ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणून येतात. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणून येतात. जी विशेषणे वाक्यात काउंटेबल नामासोबत येतात ती विशेषणे वाक्यात काय येतात त्या ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणून येतात. When adjectives are told to about some things of number, person or anything in that number, that is called the adjective of numbers. Adjective of numbers. When the adjectives are told about the numbers of person or things is called adjective of numbers. Adjective of number. जी विशेषणे वाक्यात काउंटेबल नामासोबत येतात त्या विशेषणांना काय म्हणतात तर ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असं संबोधल्या जाते. एक्झाम्पल ऑफ दॅट. आय वॉन्ट सम बुक. आय वॉन्ट सम बुक. मेनी पीपल लव स्वीट. मेनी पीपल लव स्वीट. कबीर हॅज मेनी टॉईज. कबीर हॅज मेनी टॉईज. ऑल मेन्स आर प्रेझेंट ॲट द मीटिंग. ऑल मेन्स आर प्रेझेंट ॲट द मीटिंग. All students pass in the exam. All students pass in the exam. वरील वाक्यात all students pass in the exam. all हे काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. कबीर हॅज मेनी टॉईज तर कबीरच्या याच्यामध्ये मेनी शब्द आलेला आहे. मेनी टॉईज हे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणून वापरण्यात आलेलं आहे. ऑल मेन्स आर प्रेझेंट इन दॅट मीटिंग. ऑल पीपल आर प्रेझेंट फॉर मीटिंग. ऑल हे वाक्यामध्ये आलेलं ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे.
पहिले विशेषण आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी पाहिले, दुसरे विशेषण ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर पाहिले व तिसरे विशेषण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे परिणामवाचक विशेषण. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे परिणामवाचक विशेषण. जी विशेषणे वाक्यात अनकाउंटेबल नामासोबत येतात ती विशेषणे त्या वाक्यात ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणून ओळखली जातात. When the adjectives are talk about the quantity of things, when the adjectives are talk about the quantity of things is known as adjective of quantity. Example of there is not any sugar. Second, there is a little milk in the bottle. Third, he had spent the whole amount. We have much time to discuss of the topic. That is the example of adjective of quantity. पार्ट आहे आपला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह ज्याला आपण दर्शक विशेषण म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? दर्शक विशेषण. जी विशेषणे वाक्यात वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरली जातात अशा विशेषणांना आपण दर्शक विशेषण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे संबोधले जाते. याचे उदाहरण दिस नोएल इज व्हेरी इंटरेस्टिंग. सेकंड एक्झाम्पल ऑफ दॅट बॉय इज व्हेरी हँडसम. थर्ड, these flowers are lovely. Those cows are for sale. Such question should not be asked. These, that, these, those, yonder. That is the word of adjective of demonstrative. ही दर्शक सर्वनाम म्हणून वापरली जातात.
डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह विभाजक सर्वनाम जी विशेषणे वाक्यात नामासोबत येतात अशा विशेषणांना आपण काय म्हणतो तर डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. When adjectives are used to refer to each and every person or things, separately talks about that this sentence style is the distributive adjective. That is the example of that. Each girl is awarded in the diploma. First example of that. Each is a distributive adjective in that sentence. Second, every Indian should be respect to our motherland. Every is the adjective of that distributive adjective. Third example, neither party has got the majority recent election. Neither party has majority in the recent election. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. Either Samir or Nilesh go to the party. That is the example of distributive, means either, neither, then, each, every. That is the example of distributive quality, adjective of quality. शेवटचा प्रकार आहे इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मीन्स प्रश्नार्थक विशेषण. जी प्रश्न विचारण्यासाठी जी विशेषणे वाक्यामध्ये वापरली जातात अशा विशेषणांना आपण इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह संबोधल्या जातात. When adjectives are asked to a question, when adjectives are used to ask a question, you knows as the interrogative adjective. Example of that: which language do you like most? What is your name? Whose house is this? Whose handwriting is this? That is the example of interrogative of adjective. Today we are learning adjective of quality, adjective of number, adjective of quantity, demonstrative adjective, distributive adjective, and interrogative adjective. Thank you for watching. Like, share and subscribe it. Thank you.